तर नमस्कार मंडळी, माझं नाव नवनीत आणि स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा दिवस असा आहे, आज तारीख आहे 27 तारीख आणि आज आपण निघतोय कोकणामध्ये जायला शिमग्यासाठी. दरवर्षी न चुकता मी शिमग्यासाठी गावी जातोच जातो. माझ्या गावी पालखी येत नाही, पण माझं असं आहे की मी दरवर्षी शिमग्याला गावी जातोच. आणि यावर्षीचा दौरा आहे आपला चिपळूण येथे गुहागर येते. आपला मित्र आहे विकास, त्याच्याकडे चाललो आहे आपण शिमग्यासाठी. तर चला भेटूया बाईकवरती. बाईक लोड करायची आहे, बॅग वगैरे बांधायची आहे, हेल्मेट वगैरे घालून आणि निघू पुढच्या दिशेने. भेटतो तुम्हाला मी पुढे. लेट्स गो. वाजले 4:48 आणि आता आपण निघतो घराच्या इथून. मिरर सेट करा. गणपती बाप्पा मोरया. फ्यूल अप करवायचं गाडीत. लेट्स गो. आता निघूया इथून. दीपेश भेटेल नाला सपाराला आपल्याला, तिकडनं पुढे थोड्या वेळात पोचू पनवेलला. मग थोडंसं काहीतरी कॉफी वगैरे पिऊ, देन पुढे निघू. सकाळ सकाळची राईड करायला मजा येते, बरं टाईमात निघायला पाहिजे बस. आणि दीपेश स्वतःची गाडी ठेवून हंटर घेऊन आलाय. मी तुम्हाला माहितच आहे हंटर किती स्लो आहे बाई. तरी आमच्या ग्रुपमधला शिवम बऱ्यापैकी चालवतो म्हणून. नाही दीपेश, मी तर दीपेशसाठी 3 ते 4 वेळा थांबलो आहे. बाई दीपेश येईल, दीपेश येईल. आणि त्याच्यासाठी कसं ती गाडी नवीन असल्यामुळे थोडंसं त्याला प्रॉब्लेम देणार ते स्टार्टिंगला, तोपर्यंत हात गाडीवर नाही बसत. आपलं कसं हात बसलेला आहे गाडीवर, त्याच्यामुळे काही विषय नाही. माहीत नाही माझ्या गाडीच्या ना गिअर 5th आणि 6thला अडकत आहेत. आय डोंट नो व्हॉट द प्रॉब्लेम बिहाइंड दिस. एकदा मला दाखवायला लागणार आहे गाडी. कारण का हे आधी पण व्हायचं, म्हणजे अटकायचं नाही, म्हणजे फॉल व्हायचं डायरेक्ट 6वरून 5thवर यायचं. आणि आता तर 2 वेळाना गिअर टाकताना अडकला. आणि हाय गिअरला हाय स्पीडला अटकणं इट्स नॉट गुड फॉर माय व्हेकल. ते काहीतरी बघावं लागणार आहे बाई. लेट्स गो. एनर्जी थोडीशी लो वाटते. झोप पूर्ण झाली मला, आधी झोपत नाही लागली. मी 1 वाजेपर्यंत जागा होतो. त्यानंतर बोललो की चला थोडा वेळ अर्धा पाऊण तास झोपूया. त्यानंतर मी झोपलो आणि मग ते पण मच्छर वगैरे जात होतं, त्यामुळे ना मला झोप नाही लागली. मग कितीला उठलो आहे मी, 4ला उठलो आणि 4:30पर्यंत निघालो. तर सगळं निपटवायपर्यंत वाजले 5:30. आम्ही 6ला काहीतरी हायवेला होतो. नाही 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 5:30ला असो हायवे. एका तासामध्ये एवढं येणं पॉसिबलच नाही. हा रोड पळवण्यासारखा आहे, इकडे पळवावीच लागेल गाडी. हो का, थोडाफार खेचू. ट्रॅफिक आहे पुढे, ट्रॅफिक आहे, ट्रॅफिक आहे, ट्रॅफिक आहे. सूर्य देवता आलेले आहेत. JNPT रोडला आहे इथून. भाई सिग्नल विग्नल द्यायचा काही पद्धत असते की नाही. नमुने लोक भरतात, नमुने. भाई डायरेक्ट राईट वाला, डायरेक्ट राईट वाढला त्याने. फिरून द्यायला पाहिजे होतं. थँक्यू. आमचं नाश्ता करायला थांबूया. डेंजर आहे. तर काय करून ठेवलं यांनी. नाश्ता वगैरे झाला आहे तर निघतोय इथून पुढे. बराच लेट झाला, 8:30 झाले आम्हाला इथेच. एवढा लेट मी कधी इथे नसतो, कधीच नाही. इथे फक्त एक चाय कॉफी मारायची आणि पुढे निघायचं फटाफट. बिकॉज नंतरला पुढे ऊन येणार. पुढे थांबलेलं बेटर इथे थांबण्यापेक्षा. पण आम्ही आता इथे नाश्ता करून घेतला आहे. आता आम्ही डायरेक्ट निघू फटाफट पुढे पुढे. ट्रॅफिक तसं थोडा थोडा रनिंग ट्रॅफिक आहे. या ट्रॅफिकला एवढं काय प्रॉब्लेम नाही. मानगाव इंदापूरचं आम्हाला पॅक भेटलं ना तर वांदे होणार. कर्नाळा दिसतोय मला इथून. कर्नाळा
तर तुम्ही यावर्षी कोकणात शिमग्याला गेलात की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तर चाललो आहे. मी न चुकता माझा चौथा का 5वं वर्ष आहे की मी कोकणात जातो. आमच्या गावी पालखी नाही येत, म्हणजे म्हणजे आमच्याकडे नाही येत. त्याच्यामुळे माझं मी पहिल्यांदा गेलो होतो माझ्या आत्याकडे, तिथे मी बघितलं होतं. आणि त्यानंतर मी माझ्या एका फ्रेंडकडे गेलो होतो, तिकडे सुद्धा बघितलं पालखी वगैरे. आणि त्यानंतर मी गेलो होतो अंधारला गावात गेल्या वर्षी. आणि यावर्षी चाललं मी गुहागर चिपळूण. तर सगळीकडे शिमगा थोडा थोडा वेगळा असतो. काही ठिकाणी शंकासूर येतो, काही ठिकाणी शंकासूर नाही येत. पण शंकासूर मोस्ट ऑफ या गुहागर तालुक्यामध्येच आहे मला जेवढं वाटतं. आणि आमच्याकडे पण आहे काही काही ठिकाणी, पूर्ण ठिकाणी नाही आहे, सगळ्या ठिकाणी नाही आहे, पण काही काही ठिकाणी आहे. सो आपण जाऊ आज शंकासूर बघायला. रात्री 10-10:30चा टायमिंग दिला आहे त्यांनी, की तेव्हा शंकासूर. आणि तिथे वेगळं आहे थोडंसं, कारण तिथे शंकासूर आगीतून धावतो. सो ते बघण्यामध्ये थोडंसं मजा येईल, थोडी काय जास्त मजा येईल. हंटरची टॉप स्पीड चेक करायची का? लेट्स गो. शिफ्टिंग खूप हार्ड आहे भाई, खूप हार्ड आहे शिफ्टिंग. माझी गाडी 2 वेळा गेअर चेंज करून आली एवढ्यात. काय भाई काय, त्या गाडीला एक तर 5 गिअर आहेत भाई. आपली गाडी किती भारी वाटते ना. दुसऱ्याच्या गाडीवर बसून स्वतःच्या गाडीला बघायची मजा वेगळी आहे. हे दिपेश चालवतो चांगली, त्यामुळे त्याला त्याच्यात काय भीती काही नाही वाटत मला. लेट्स गो. सरळ पाहायच्या 100 आरामात जाते गाडी, त्यानंतर रडायला सुरुवात. इंदापूर पोचलोय आणि ट्रॅफिक सुरू झालं हलकं हलकं. हो, म्हणजे माणगावमध्ये पण ट्रॅफिक लागणार. लेट्स गो लेट्स गो. आम्हाला जाऊ द्या, छोटीशीच बाईक आहे. मानगाव पोचलो भाई, मानगाव पोचलोय. लेट्स गो. मानगाव क्रॉस केला, पुढे एकदम सरळ पाहिजे, सरळ सरळ. पण भाई इथे ना अनएक्सपेक्टेड बम्प्स खूप आहेत, त्याच्यामुळे रोड चांगला जेवढा आहे तेवढा मध्येच मध्ये तसा एखादा खड्डा आला ना तर तुम्हाला प्रॉब्लेम देऊ शकतो. तर गाडी पळवताना जरा लक्ष देऊन. हळू हळू दिपेश, गाडी मोबाईल झाली होती आता त्याची. लेट्स गो. इंटरकॉमला गाणी लावले तुम्ही. हा जो अबोल होता जो मला लास्ट टाइम भेटला होता. भाई क्रेझी क्रेझी क्रेझी. वन बॉडी 146. क्रेझी लावलाय भाई, क्रेझी लावलाय. लेट्स गो.
भाई या लिंक्सला खूप भारी मजा येते. मी लास्ट टाइम पण मारले होते. क्रेझी लिंक्स आहेत भाई, क्रेझी लिंक्स आहेत. आणि त्याला माणूस दिसे. ओ वाव. वन 46 145 लावलेला मगाशी. स्ट्रेट पाहिजे होता, स्ट्रेट नव्हता ऍक्च्युली, होता तो वाकडा तिकडा. ही गाडी अशी सरळ टाकतो तो. चुकून तरी व्हिडिओ माझ्या घरच्या बिरच्यांना बघितलं मला लय मारतील भाई, लय मारतील भाई. सोलो राईड गेली पाहिजे याच्यानंतर एक मला, कारण का मला सोलो राईडला खूप मजा येते ॲज कम्पेअर टू. आज मी माझ्या ग्रुपला खूप मिस करतो, हर्षल आणि शिवम, कारण का ते नसतात ना त्यानंतर, तेव्हा म्हणजे ती लोक नसतात ना मला चेन नाही पडत. मी हर राईडला त्यांची आठवण करतो ज्या राईडला ती लोक नसतात. चाले विकारसट येत नाहीत ना, जाऊ दे काय बोलणार. पापी मित्र पापी. पण मी बोललो होतो भाई शिमग्याला जाणार म्हणजे जाणार, तुम्ही लोक ना आले तरी चालतील, एकटा जाणार पण जाणार. आता ऑलमोस्ट सगळ्यांनी कॅन्सल केलं होतं, म्हणजे शिवम कॅन्सल, रोहन कॅन्सल आणि दीपेश पण होतं. दीपेशचं पण वर्क आली होतं, जायचं नाही जायचं, कारने जायचं बाईकने जायचं. पण मी बोललो भाई कोण नाही आलं तरी मी एकटा तर जाणार आहे भाई, किती काय असं. लेट्स गो. दीपेशची फाटले 1 किलोमीटर बघून. आम्हाला सवय आहे त्यामुळे आम्हाला एवढं काय वाटत नाही, तरी पण बेटर काढतोय. 1 लास्ट टाइम आम्ही 1 वाजेपर्यंत गणपतीपुळे पोहोचलो होतो, तरी पण ठीक आहे, लेट निघून पण टाईममध्ये आहोत. सगळंच कोकण आहे. भोर, मंडणगड, रत्नागिरी. मंडणगड इकडे कुठे, इकडे पण असू शकतं मला असं वाटतं. लेट्स गो, लेट्स टेक अ लीन. छोटासा लीन. गो. वी आर अगेन इन लीन्स गाइज. या लीन मी लास्ट टाइम पण मारला होता भाई. वॉबल वॉबल. ठीक आहे, स्टार्ट अगेन. डरते थोडी नाही. कर्व्सला एंटर आणि एक्झिट खूप मॅटर करतं. तुम्ही एंटर कुठून करता आणि तुम्ही एक्झिट कुठून बाहेर पडता. तुटली ना, लेन चेंज बोलतात त्याला, लेन चेंज गाईज. लेट्स गो. हलकीशी ब्रेक झाली होती, मी बोललो चेंजच करूया. मजा येते मला लीन मारायला. आणि मला बघितलं असताना लीन मारताना भाई, डेंजर डेंजर बाबा. तुम्हाला बघत होता, मला बघत होता तो. मी हात सोडला आणि असं बांधलं ना तर त्याने मला बघितलं. 33 किलोमीटर्स रिमेनिंग आहे बस, देन आपण पोहोचू विकासच्या घरी. पोहोचत आलो आहे.
20 किलोमीटर रिमेनिंग. आणि गावचा रोड चालू झाला आहे, छोटासा सिंगल लेन रोड आहे आणि थोडाफार घाट टाईप पण आहे. मजा येते अशा रोडला गाडी चालवायला. दीपेश मागे राहिला आहे. 300 किलोमीटर चालवले गाडी, 300 किलोमीटर. स्टील 240ची रेंज दाखवते, म्हणजे ठीक आहे, ॲव्हरेज देते भाई गाडी. 35चा ॲव्हरेज पकडून चाललात तरी पण इनफ आहे. माझी गँग असती भाई इकडे ना, मजा आली असती. कौस बघून पागल झाले असते. हा लाव रस्ता बनव ना, गाडी कुठे लावू भाई? एवढा नाही डेंजर रस्ता. पोचलो. नेटवर्क 5G होता भाई. हां हां. तर मी आहे अडूर गावामध्ये आणि इथे गर्दी आणि उत्साह एवढा जास्त आहे, बघू शकता तुम्ही. माझा आवाज जातोय ना जातोय मला काहीच माहित नाही. तर आम्ही आता जस्ट आलो आहे आणि आज आम्ही अडूर गावातलं आगीमधून धावणारा शंकासूर बघितला. भाई खूप क्रेझी एक्सपिरियन्स होता लिटरली भाई, गूजबम्स. तर तुमच्याकडे टाईम असेल ना तर तुम्ही नक्की या पुढच्या वर्षी. पण यावर्षी पण खूप गर्दी होती. रील वगैरे वळून ना खूप लोकांनी व्हायरल वगैरे करून ना खूप गर्दी केली, त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच. चला भेटू उद्या.